म्हणतात बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाव न मिले घर लागे अधूर। माणूस कितीही मोठा असला, धनवान असला, श्रीमंत असला तरी त्याच्या कर्तृत्वामुळे तो मोठा होतो हे आपल्याला सतीदादाकडे पाहून आपल्या लक्षात येईल. आज सतीभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी वृक्षारोपणाच्या निमित्तानं आज या नियोजित बुद्धविहार या ठिकाणी होत आहे. या वृक्षारोपणाच्या जी जागा आहे ती बुद्धरश्मी बौद्ध विहाराची जागा आहे. आदरणीय म्हणते यश यांनी आणि त्यांच्या टीमनी ही जागा निर्माण करून या जागेला सुंदर स्वरूप आणण्याचा प्रयत्न चालू आहे. वाढदिवस तर सर्व साजरं करतात, परंतु सन्माननीय सतीश पवार साहेबांनी अशी एक दिशा आणि असं एक उदाहरण घालून दिलेलं आहे की वाढदिवस साजरा करायचा म्हणजे कसा केला पाहिजे, एक आदर्श उदाहरण त्यांनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे. आमचे लाडके भाऊ सतीश भाऊ यांचा आज वाढदिवस आणि तो वाढदिवस अशा पवित्र ठिकाणी साजरा होत आहे की जिथे यश बनते यांनी बुद्धरश्मी विहाराची स्थापनासाठी जी जागा घेतलेली आहे त्या जागेवर सतीश भाऊ पवार यांचा वाढदिवस हा वृक्षारोपण लावून साजरा करण्यात येत आहे. तर असा एखादा आपला अनुभव आहे की ज्या अनुभवातून आपल्याला असं वाटलं की आपण समाजकार्यात उतरावं? सर्वप्रथम सर्वांना जय भीम नमोबुद्धाय. दादांचा प्रश्न हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा, सर्वांच्याच मनाच्या हळव्या कोपऱ्याला हात घालणारा प्रश्न आहे. आपण सर्वजण थोड्याफार फरकाने एका प्रतिकूल परिस्थितीमधनं या वातावरणापर्यंत पोहोचलो आहोत. माझा तसा जन्म बुलढाण्यापासून थोडं हाकेच्या अंतरावर, परंतु प्रगतीपासून कोसं दूर असलेलं एक सौ म्हणून गाव, ज्यामध्ये विकासाची, प्रगतीची, परिवर्तनाची कोणतीही साधनं नव्हती. अशा वातावरणामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि सुरुवातीपासूनच त्या झोपडपट्टीमध्ये ज्यावेळेस दयनीय अवस्था मी पाहत होतो सर्वांचीच, माझ्या कुटुंबासहित सर्वांचीच, तर सुरुवातीपासून असं वाटायचं की या परिस्थितीवर आपण संघर्ष करून मार्ग काढला पाहिजे. आपण ग्रामीण भागातील जी काही माणसं आहेत, गोर गरीब, वंचित, उपेक्षित, या सर्वांसाठी आपण लढलं पाहिजे. ती प्रेरणा लहानपणापासूनच होती आणि तेव्हापासूनच मी या कार्यामध्ये आहे. बालपणापासूनच बालसंस्कार जे माझ्यावर झाले आहेत, माझ्या कुटुंबियाचे आणि त्या परिसरातील सर्व नागरिकांचे, तर त्या सर्व संस्कारातून ते बळ मला लहानपणापासूनच आहे आणि त्यावर कायम काम करत आहे. आपण आतापर्यंत बरीच आंदोलनं केली, म्हणजे विविध प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेतली. एक आंदोलन करताना एक अशी ठराविक चाकोरी असते. तर आपल्या आंदोलनामध्ये सुदैवाने ती चाकोरी आढळली नाही, कारण आपले आंदोलन नोकरदारांपासून तर सर्वसामान्यांपर्यंत होते. परंतु मला एक विचारायचं, एखादं आंदोलन आपलं यशस्वी झालं किंवा एखाद्या माणसासाठी आपण त्याला न्याय मिळून दिला, त्यावेळी त्यांच्या अशा काही प्रतिक्रिया मिळाल्या का आपल्याला की नाही भाऊमुळे हे झालं? म्हणजे प्रतिक्रिया आल्या असतील तर पॉझिटिव्ह होत्या की निगेटिव्ह होत्या, म्हणजे त्या कशा होत्या? बघा, हा भौगोलिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या फार अतिशय महत्त्वाचा असलेला बुलढाणा जिल्हा आहे. हा जिल्हा मा जिजाऊच्या
जन्माने पावन झालेला, कर्तृत्वाने पावन झालेला हा जिल्हा आहे. त्यामुळे मुळातच या जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीला, आंबेडकरी चळवळीला, पुरोगामी चळवळीला पोषक असं वातावरण आहे. माझ्या अगोदरही अनेक मोठमोठ्या लोकांनी या जिल्ह्यामध्ये काम केलंय आणि त्या लोकांनी सुद्धा समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मीही ज्यावेळेस या चळवळीमध्ये स्वतःला समर्पित करून काम करत आहे, स्वतःला झोकून दिलंय. काम करत असताना बाबासाहेबांच्या आदेशावर काम करायचंय. लोकांकडनं अपेक्षा ठेवून काम करायचं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या वैयक्तिक गरजा ज्यावेळेस पूर्ण होतील, आपल्या भौतिक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा याच्यातनं ज्यावेळेस आपण बाहेर पडू, त्यावेळेस मात्र आपण पे बॅक टू सोसायटीवर काम करायचे. समाजातल्या सुशिक्षित, सुरक्षित आणि जी लोक आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ आहे, या वर्गाची ही जबाबदारी आहे की त्याने आपल्या मागं असलेल्या लोकांना हात द्यायचे, त्यांना प्रगतीच्या प्रवाहामध्ये घेऊन यायचे आणि हे करत असताना मग शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्व प्रकारचे कामं करायचे. आता या कामाचाच भाग म्हणून आपण सामाजिक आंदोलनं केलीत, काही राजकीय आंदोलनं केलीत, विद्यार्थ्यांसाठी केलीत, मजूर कामगारांसाठी केलीत, व्यावसायिकांसाठी केलीत, कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी केलीत. अनेक ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाल्यात त्याला वाचा फोडण्याचं आपण काम केलंय. परंतु यामध्ये अपेक्षा हा काही विषय नाही. बुद्ध म्हणतात की अपेक्षा ही तुमच्या दुःखांचं कारण ठरू शकते. अनेक लोक सोबत आहेत, जसं एवढं मोठं काम करत असताना स्वाभाविकच तिखंड रिटर्न्स काय आलं किंवा त्यांनी पेबॅक काय केलं किंवा त्यांनी आभार मानले नाही मानले, परंतु नेहमीच माझ्या या जडणघडीमध्ये आपण पाहतात माझ्यासोबत सुरेश जाधवांसारखे अनुभवाने समृद्ध असे मार्गदर्शक आहेत. प्रबुद्ध टीचर्स ग्रुपमधनं कमलाकर काकडे सर आहेत. आमचे सामाजिक कार्यामध्ये सतत काम करत असलेले समाधानचे जाधव आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डवरे साहेब आहेत. आमचे सातत्याने सर्वांच्या समोर स्वतःला झोकून देऊन काम करणारे निरंजन जाधव सर आहेत, मिलिंद जाधव सर आहेत. अशी एक नाही, मी 100 नावं तुम्हाला सांगू शकतो की त्या लोकांच्या योगदानामुळे मला चळवळीमध्ये काम करत असताना बळ मिळते. त्यामुळे अपेक्षा हा विषय माझ्या मनात मी केव्हाचा सोडून दिलेला आहे. बरं, आजच्या युवा पिढी भरकटली आहे असं म्हणतात. तो आपापल्या बघण्याचा दृष्टिकोन असू शकेल, परंतु आमची मनस्वी इच्छा आहे की आपण आजच्या युवा पिढीचे एक आयकॉन व्हावं. तर आपल्या वाढदिवसानिमित्तानं आपण नव्या पिढीला काही संदेश देऊ शकाल ना? काय झालंय की पिढी भरकटलेली नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र आहे. तुम्हाला जर गुलाम ठेवायचं असेल लोकांना तर त्यांना कमकुवत करून ठेवावं लागेल. कारण जर ती लोक सक्षम झाली, स्ट्रॉंग झाली, तर ती लोक दंड ठोकून व्यवस्थेला आवाहन करतील. त्यामुळं प्रस्थापित जे राज्यकर्ते आहेत त्यांचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे की शिक्षण व्यवस्था ही कोलबडून टाकायची, ती कमकुवत करायची. जसं की आपण पाहतात की हजारोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. कॉन्व्हेंटच्या ज्या फीज आहेत त्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या आहेत. आपण पाहत आहात की खाजगीकरण झपाट्याने वाढत आहे. खाजगीकरणाचं जे अतिक्रमण या महाराष्ट्रावर, या देशावर होत आहे, जिथे आपण आरक्षणाचे लढे लढत आहोत, परंतु खाजगीकरण जर जोर धरत असतील आणि खाजगीकरणामध्ये जर आरक्षण नसेल तर आपल्या लढ्या ह्या फेल होतील, कुचकामी ठरतील, वानझोट्या ठरतील, असं माझं ठाम मत आहे. आणि त्यामुळे त्याचाच एक त्या षडयंत्राचा भाग म्हणून या देशातली जी तरुणाई आहे, खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर सर्वात तरुण असलेला हा देश आहे. आपल्याकडे तरुणांची फार मोठी फौज आहे. आपल्या बाजूला लोकसंख्येनं क्रमांक 1 असलेला चीन आहे, परंतु चीनकडे तरुण नाही आहेत, तिथे म्हातारी माणसं आहेत. आपल्यापेक्षा विकसित देश हा जपान आहे, परंतु जपानकडे तरुणांची फौज नाही आहे. आपल्याकडे तरुण आहे. मनुष्यबळ ही एक कायमच साधन संपत्ती आहे. मनुष्यबळ हे कधीच समस्या राहिलेलं नाही. परंतु आपल्या देशातील जे प्रस्थापित राज्यकर्ते, ज्यांना असं वाटतं की आपण गुलामीच्या बेड्यातच कायम राहिलं पाहिजे, त्यांच्या सुनियोजित षडयंत्राचा भाग म्हणून तरुणांना बेरोजगारीच्या खाईमध्ये ढकलल्या जाते. त्यांच्या कौशल्यानुसार, त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना संधी दिल्या जात नाहीत. त्यामुळं तरुण हा नैराश्यामध्ये जात आहे. तो भरकटत नाही, तो नैराश्यामध्ये जात आहे. आणि नैराश्यामध्ये गेलेला जो तरुण आहे, तो जो युवा वर्ग आहे, त्याला कोणाच्या सहवासात जायचंय, कोणाच्या संगतीला जायचंय, कोणत्या दिशेनं कामकाज करायचंय, त्यापासून तो थोडा थोडा दूर जात आहे. तुमची आमची जे सुरक्षित, साक्षर आणि जबाबदार लोक आपण समाजातले आहोत, ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण तरुणांना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. एक बाब मी आपण सर्वांच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो. या समाजामध्ये जसं बाबासाहेब सांगतात की या भारताचा इतिहास हे दुसरं तिसरं काही नसून केवळ ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम यांच्यातला संघर्ष आहे. आणि पुढे जाऊन ते आपल्याला हेही सांगतात की आपण या व्यवस्थेतल्या मोक्याच्या, महत्वाच्या आणि माऱ्याच्या जागा बळकावल्या पाहिजेत. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांनी राजकीय सत्तेसाठी जी काही फॉर्म्युले आपल्याला दिलीत, ज्या काही संकल्पना आपल्या समोर ठेवल्यात, एवढंच नाही तर त्यांनी स्कूल ऑफ पॉलिटिक्सची सुद्धा निर्मिती त्या काळामध्ये केली होती. आणि या देशाला जे संविधान दिलं, तो या देशाचा तुमचा सत्तेचा सातबारा असेल, ही भूमिका बाबासाहेबांची होती. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं वाटते की बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत,
हा जो वैचारिक वर्ग जो आहे, जो शिकलेला पुढारलेला जो वर्ग आहे, तो मात्र राजकीय घडामोडीविषयी थोडासा उदासीन दिसून येतो. आता मी सुद्धा हायली एज्युकेटेड आहे. माझ्या सुद्धा अनेक डिग्रीज मी संपादन केल्यात आणि मी सुद्धा व्यवसायामध्ये माझं भलं मोठं करिअर करू शकत होतो. परंतु काम करत असताना माणसांनी चौरस काम केलं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या सूचना दिल्यात, बाबासाहेबांनी ज्या क्षेत्रामध्ये पावलं टाकलीत, त्या पाऊल खुणावर आपण जात काम केलं पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा अनेक निवडणुकांचा सामना केलाय. सुरुवातीला त्यांना बऱ्याचदा पराभवाचा सुद्धा सामना करावा लागला. अनेकदा त्यांच्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले. परंतु जोपर्यंत या देशाच्या सत्तेमध्ये आपण सहभागी होत नाही, जोपर्यंत आपण मोक्याच्या महत्वाच्या माऱ्याच्या जागा आपण बळकवत नाही, जोपर्यंत या देशातील जी काही ब्राह्मणी व्यवस्था आहे तिला समांतर आपली स्ट्रॉंग अशी व्यवस्था आपण उभी करत नाही, तोपर्यंत आपल्या हिताची धोरणं आपण शत्रूकडनं तयार करत आहोत आणि शत्रू ती धोरणं सक्षम तयार करेल ही अपेक्षा बाळगणे मला असं वाटतं चुकीचं आहे. त्यामुळे वैचारिक वर्गाने, साक्षर वर्गाने, सक्षम वर्गाने, पुढारलेल्या वर्गाने राजकीय घडामोडीकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आपण जर पाहिलं थोडं इतिहासात डोकावताना आपल्याकडे बुद्ध काळाच्या नंतर जो काळ तयार झाला होता तिथे अनेक मोठी मोठी विद्यापीठं उभी राहिली. आपण तर समजा छोटे मोठं आता अकॅडमीच्या माध्यमातून समजा पावलं टाकत आहोत, एक शैक्षणिक हक्काचं दालन उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या देशामध्ये एक प्रकारचा हा प्रबुद्ध भारत आणि जगाला हेवा वाटेल असा भारत त्या काळामध्ये होता आणि एक मोठी शिक्षण व्यवस्था अनेक विद्यापीठाच्या माध्यमातून या देशामध्ये होती. परंतु पुढे जाऊन ज्यावेळेस सम्राट अशोकाच्या नंतर त्या व्यवस्थेला राजकीय कवच मिळालं नाही, त्यावेळेस ती व्यवस्था कोलमडून गेली आणि आपल्यापेक्षा कितीतरी दुर्बल कमकुवत असलेल्या शत्रूंनी ती व्यवस्था जाळून खाक केली. तेव्हापासून गुलामीच्या बेड्या ज्या आपल्या पायामध्ये आल्या त्या अजून निघाल्या नाही असं मला वाटते. म्हणून या देशातील वैचारिक पुढारलेल्या वर्गाने राजकारणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून स्वतःची व्यवस्था उभी करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. बुलढाणा तालुक्यातल्या ग्रामीण गाव म्हणून एक गाव आहे. अनेक वर्षापासून मी त्यांचं नाव ऐकत होतो. सतीश पवार आणि सतीश पवार सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलेला एक कार्यकर्ता, एक तरुण. चळवळ काय असते घराला माहीतच नाही, राजकारण काय असतं हे घराला माहीत नाही, समाजकारण काय असतं हे घराला माहीत नाही. पण एखाद्या घरातून एखादा उमदा तरुण जर जन्म घेत असेल तर अशा तरुणाला समाजाने जोपासलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे हे त्याच गावात झालं, झडपीच्या शाळेमध्ये. पुढील शिक्षण त्यांनी बुलढाणामध्ये घेतलं. नंतर जे काही महाविद्यालयीन शिक्षण आहे ते शिक्षण त्यांनी औरंगाबाद, आता तर छत्रपती संभाजीनगर हे त्यांनी पूर्ण केलं. आणि छत्रपती संभाजीनगरला नागसेन वनामध्ये शिकत असताना आधीच ती क्रांतीची भूमी आणि मग त्यांना ती एक ठोकर तिथंच लागली तेव्हा समाजावरती काहीतरी अत्याचार होतंय हे ज्यावेळेस मी पाहिलं, त्यांचं ज्यावेळेस मी समाजामध्ये नाव ऐकत होतो की सतीश पवार, आणि मला त्यांना बऱ्याच दिवसापासून भेटण्याची इच्छा होती. मग त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना त्यांच्यावरती युवा जिल्हाध्यक्षाची जबाबदारी पार पडली. त्यात अनेक आंदोलनं झाली. त्या आंदोलनात मीही सक्रिय सहभागी होतो, परंतु फारसा त्यांच्याशी काही परिचय नव्हता. आणि मग हळूहळू त्यांच्याशी माझी ओळख झाली. भाऊंसोबत असताना आपण विविध आंदोलनामध्ये भाग घेतलाय. पुढे भविष्यात आपण सदैव भाऊसोबत राहालच. भविष्यात कदाचित निवडणुका लागतील, होऊ शकतं भाऊ एखादा उमेदवार उभा करेल किंवा पूर्ण निर्णय भाऊंचा असतील. जर कुठेतरी वैयक्तिक असं आपल्या मनात प्रश्न आला की नाही यात भाऊनी माझ्याकडे पाहायला हवं किंवा मला साथ द्यायला हवी, अशा वेळी आपण भाऊंचा निर्णय हा योग्य म्हणाल की कुठेतरी भाऊंचं काहीतरी चुकलं म्हणून त्यांना सांगू शकाल? हे बघा काय असतं माहिती आहे का, ज्या वेळेस आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणतात, तर खऱ्या अर्थानं आपण 80% समाजकारण केलं पाहिजे. आणि एखादा तरुण जसं की सतीश भाऊ पवार आहे, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांनी जसं की वृक्षारोपण केलं, विविध गरजू लोकांना ते मदत करतात. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी शोषित असतील, पीडित असतील, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम नेहमीच सतीशदादा पवार करत असतील. मग त्यांच्यावरती राजकीय जबाबदारी असेल, ज्या राजकीय जबाबदारीपेक्षा ते सर्वात जास्त जी सामाजिक जबाबदारी आहे ते सामाजिक जबाबदारीला जास्त महत्त्व देतात. त्यांच्यामुळं जिल्ह्यातच नाही, जिल्ह्यात तर नैतिक वजन आहेच, परंतु एक राज्य पातळीवरती नैतिक वजन वाढवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. राहिला प्रश्न की तुम्ही जे म्हणता
की राजकीयमध्ये तुम्ही सोबत असाल नसाल आहे की नाही, तर कायमच जसं की तुम्ही सांगितला, दादांना प्रश्न विचारला किंवा तुम्ही एक वर्तमानपत्र काढलं लोकांच्या हक्काचं आणि शेवटच्या घटकापर्यंत जे आपलं मुकनायक वार्ताचे साप्ताहिक आहे त्याची जबाबदारी माझ्यावरती त्यांनी प्रामाणिकपणे दिलेली आहे आणि ते मी आपल्या माध्यमातून सतीशदादा पवार यांच्या माध्यमातून ते प्रखरपणे मांडत आहे.